नक्की दिला जातोय। तर ह्या स्पर्धेच्या लेखाजोखासाठी जे कामगिरी केली गेली त्या लेखाजोखासाठी कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि पाहिलं गेलं तर ही स्पर्धा पाहिली जाते इंडिया क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातं घर बसल्या। तर ह्यासह जुडल्या गेल्या सर्व प्रेक्षकांचं इथं तमाम उपस्थित सर्व प्रेक्षकांचं तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण आयोजक जेव्हा आयोजन करतात अशा स्पर्धाचं आयोजन करतात ते सातत्याने ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांचं खूप योगदान असतं ते खेळाडूंचं असतं। आणि त्या संघांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जी मानवंदना लिजेंड्स खेळाडूंना जी मानवंदना दिली जाते तुम्ही पाहता लिजेंड स्टँड्स 1, 2 आणि 3 लिजेंड स्टँड्स आहेत त्या लिजेंड स्टँड ज्यांना मानवंदना देते त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं खूप खूप कौतुक असेल। आणि नक्कीच श्रीकृष्ण दिवा संघ अंतिम फेरीत पोहोचलेला पहिला संघ ठरला गेला पंचांचा इशारा येतोय। तसेच या सामन्यासाठी तटस्थ कामगिरी आपण पाहिली गुरु पाटील असो शशी मेहर असो तसेच आशिष सालुंके सर असतील यांचं योगदान होतं 3 दिवसात। हा मात्र उंची दिला चेंडू उडवलाय स्क्वेअरलेगच्या दिशेत चेंडू जातोय आणि तिथं मात्र काही चुकी होत नाही क्षेत्ररक्षकाकडून आणि पहिला हादरा बसतोय पहिला गडी बाद होतोय। तसेच आशिष सालुंके सर असतील यांचं योगदान होतं। रवी मात्रे सारखा फलंदाज मात्र जे चक्रव्यूह लावलं गेलं आणि त्या चक्रव्यूह मध्ये अडकला गेला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज येतोय तो तेजसला पहिली सफलता भेटते 3 षटकांचा सामना असेल उपांत्य फेरीचा हा सामना ग्रँड फिनालेचा दिवस घनसोली 11 घनसोली लगेचच खेळायचा आहे। अजून एक सामना खेळवायचा अंतिम फेरीचा सामना आहे। तर नवीन गोलंदाज येतात तो मात्र तर ही स्पर्धा ज्यांच्या मान सन्मानासाठी ठेवली जातं तुम्ही एक स्टँड बघितला तो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेत जो स्टँड आहे नीलकंठ दादा नीलकंठ मात्रे नेरुलगावचे ज्यांनी घनसोली 11 साठी योगदान दिलं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे। या व्यासपीठावर तुमचं खूप खूप स्वागत आहे। कारण या स्पर्धेच्या माध्यमातून जे लिजेंड्स खेळाडू आहेत घनसोली 11 घनसोली संघासाठी किंवा नवी मुंबई क्रिकेटसाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक मानवंदना दिली जाते आणि तुमच्याच मानवंदनेसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते। 3रं वर्ष या स्पर्धेचं ग्रँड फिनालेचा दिवस उपांत्य फेरीचा उत्तरार्धात पोहोचतोय। उपांत्य फेरीचा हा सामना पहिला इनिंग सुरू आणि हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारलाय चेंडू उडवलाय तो अजित यांच्या बॅटमधून परंतु क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने मात्र नो मॅन्स लँडमध्ये पडतोय लॉंगअपच्या दिशेत आणि चेंडू जातोय पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा। हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारलाय चेंडू उडवलाय तो अजित फलंदाजाच्या माध्यमातून तशाच प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक दिली जाते आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकले जाते। बिग मॅच असेल कारण दोन्ही संघावर दबाव असेल सेमीफायनलचा सामना आहे आणि अंतिम फेरीत पोहोचलेला संघ तो मात्र श्रीकृष्ण दिवा संघ या सामन्यातून विजयी होणारा संघ अंतिम फेरीत कोण अंतिम फेरी गाठणार मात्र उत्कंठा लागली राहील। आणि ह्या स्पर्धे ज्यांच्या मानवंदना दिली झाली लिजेंड खेळाडू नीलकंठ मात्रे इथं येतात नेरुल गावचे नीलकंठ खेळाडू ज्यांनी दबदबा गाजवला तेच नीलकंठ मात्रे सर इथं येतात त्यांचं सुद्धा खूप खूप या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। तर वळू या सामन्याकडे 2 चेंडू 3 चेंडू टाकून पूर्ण होतात 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या चांगली सुरुवात बांधून ठेवलं जाते। जय सानपाडा कालचा विचार केला बहारदार खेळ केला। पहिल्या दिवसात गजानन तुर्वे हा संघ ट्रँग्युलरमध्ये पोहोचलेला संघ दुसऱ्या दिवसाचा विचार जय सानपाडा आपल्या खेळाच्या जोरावर मात्र अंतिम ट्रँग्युलरमध्ये पोहोचलेला संघ ठरला होता। आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते व तसेच घनसोली गावचे लिजेंड खेळाडू दुसऱ्या दिवसाचा विचार जय सानपाडा मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। घनसोली गावचे लिजेंड खेळाडू शिवप्रसन्न घनसोली यांच्या माध्यमातून सातत्याने आपण लिजेंड खेळाडू सातत्याने खेळ करताना पाहिलं गेलं। उत्तम मडवी इथं येत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे। या सर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाते। तर जाऊया सामन्याकडे एक उपांत्य फेरीचा हा सामना असेल
2 गडी बाद 5 अशी लढकडती सुरुवात म्हणजे जशी अपेक्षा होती तुर्वे संघांकडून तशी मात्र अपेक्षा सुरुवात करताना दिसत नाही. परंतु ह्या स्पर्धेत हायट्रिक षटकाराची ज्यांनी हायट्रिक मारली तो मात्र मैदानात येताना दिसतोय, तो मात्र सुशील. संडे सर, पाहिलं गेलं तर जेव्हा जेव्हा तेजसला आपण पाहतोय तर मला नक्कीच आशिष आगरकरची आठवण येते, कारण अशाच प्रकारचं त्या केसांची स्टाईल त्याची होती, त्याच्या स्टाईलमध्ये मात्र केस केली तर ती तेजसने. आणि आशिष आगरकरची आठवण येते गोलंदाजीसाठी येतो तेव्हा. मात्र जाऊया सामन्याकडे. पहिलं षटक अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहिलं, पॉवर प्लेचं निर्वाणीचं एक षटक हाताळताना तेजस यशस्वी ठरतोय. कर्णधाराने दिलेला विश्वास त्याला उतरतोय आणि त्या विश्वासाने मात्र 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या जकडून ठेवली जाते, ती मात्र गजानन तुर्वे संघाला. नवीन फलंदाज सुशील नॉन स्ट्राईकला असलेला तो मात्र अजित, हा मात्र चेंडू उडवला आहे आणि चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून, प्रहार केला जातोय. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या फलकावर लागते ती 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या. पहिलं षटक संपतोय, पॉवर प्लेचं षटक संपतोय. चांगली सुरुवात होती, परंतु कुठेतरी शेवटच्या चेंडूवर मात्र टप्पा चुकला गेला आणि त्या टप्प्यावर मात्र प्रहार केला गेला तो आजी त्यांच्या माध्यमातून. आणि पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र तर पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली की तर पहिलं षटक संपतोय. गोलंदाजीसाठी दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कृष्णा येतोय जय सनपाड्या संघाच्या बाजूने. हा मात्र लेग स्पिन पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टिरक्षक प्रमोद यांच्याकडे थोडीशी तेजस यांच्या माध्यमातून थोडीशी गफलत होते. हात अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या यष्टीवर चेंडू टाकला जातोय आणि लेग स्पिन होऊन चेंडू जातोय तो मात्र यष्टिरक्षकाच्या हातात. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अशीच गोलंदाजी माझ्यावर विश्वास दाखवला आणि विश्वासाला मात्र परिपूर्ण उतरताना गोलंदाज दिसतोय तो मात्र गोलंदाज कृष्णा. हा मात्र टप्पा चुकला, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू गेला आणि चेंडू जातोय बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली जाते. तो मात्र सुशील यांच्या माध्यमातून. सुशील काल ज्यांनी षटकाराची हायट्रिक मारली गेली पहिल्या दिवसात, तो मात्र थोडासा लडखडतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव येते. मित्रांनो, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती है. तर असंच काहीतरी समीकरण करावं लागेल, प्रहार करावा लागेल. जोरकस मारला जातोय, टप्पा चुकला होता आणि चेंडू जातोय मात्र लॉंग ऑफच्या दिशेत. 4 धावेने माफ करा 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 गडी बाद 13 अशी एक षटक 4 चेंडू धावसंख्या लागली जाते ती 2 गडी बाद 13. ते अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू खणून काढला जातोय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. सुशीलला धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय आणि एकेरी दुहेरीने काहीच फरक पडणार नाही. तो मात्र जय सानपाडे संघ कारण जखडून ठेवलं जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर. 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा हा मात्र टप्पा चुकला गेला. चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरून जातोय व ही स्पर्धा ज्यांच्यासाठी भरवली जाते तेच या स्पर्धेच्या माध्यमातून घनसोली 11 संघाच्या माध्यमातून ज्यांनी ह्या संघासाठी योगदान दिलं गेलं त्यांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते. हा मात्र टप्पा चुकला गेला. तुम्ही जो एक अवांतर चेंडू टाकला आणि आता मात्र थोडासा दबाव आला गेला आणि मात्र शेवटचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये टाकला गेला. त्यांना प्रकारे स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली गेली. जिथं धावसंख्येची कंजूसी वाटत होती तिथं मात्र प्रहार केला जातोय आणि अशा प्रकारे 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती
21 धावा. अजित खेळताना मैदानात खेळताना 6 चेंडूमध्ये 18 धावा फटकावल्या गेल्यात. त्यानंतर नॉन स्ट्राईकला असले सुशील मात्र 4 चेंडूमध्ये 2 धावा खेळताना दिसत आहे. अशा प्रकारे धावसंख्या दोन षटकानंतर 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. तर घनसोली 11 घनसोली आयोजित 2021चा थरार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं घनसोली 11 लिजेंड्स ट्रॉफी म्हटलं जातं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून घनसोली संघासाठी ज्या संघाने ज्या खेळाडूंनी योगदान दिलं त्या सर्वांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. तुम्ही पाहिलं तर 3 स्टँड बनवले गेलेत आणि तिन्ही स्टँडला जे लिजेंड खेळाडू आहेत त्यांचे सर्वांची नावं त्या स्टँडला दिले गेली आहेत. हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणे नाही. मी पहिलंच म्हटलं, कारण सुशील पहिल्या दिवसात घणाघाती प्रहार केला होता आणि त्यांनी एक षटकाराची हॅट्रिक जे लिजेंड खेळाडू पावर सर्वांची टायमिंग करतात स्टँडला. आणि अशा प्रकारे मात्र चेंडू धाडला जातोय सीमारेषेपार षटकार. जिथे धावांची कंजूसी होती तिथे मात्र फावड्याने खोऱ्याने धावा ओढल्या जातात. कारण मागच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला गेला अजित यांच्या माध्यमातून. आता मात्र सुशील यांनी बॅट प्रतिहल्ला केलाय. पहिल्या चेंडूवर मात्र सतीशच्या षटकार ठोकला गेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेत. तिथं स्वतः गोलंदाज यष्टिरक्षक जाऊन चेंडू आडवेपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 28च्या घरात. 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या. तर अजित पुन्हा एकदा स्ट्राईकला येताना दिसतात. 6 चेंडूमध्ये 18 धावा फटकावल्या गेल्यात. आणि अजित यांचं विचार केला तर त्यांच्या 2 षटकार आणि 1 चौकारानिशी 18 धावावर खेळतात. थोडीशी फंबलिंग होती, कॉलिंग नव्हती, परंतु यस करून क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय आणि झेल टिपला जाते व अजित सारख्या फलंदाजाला तंबूच्या आशयाला धाडलं जाते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. नेहमीच म्हटलं जातं गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो, चांगली गोलंदाजी करत असतो, तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण हे महत्त्वाचं असतं. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करावं लागतं. तर त्या गोलंदाजी त्याच होप्समध्ये टाकत असतो आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी भेदक मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय. अशा प्रकारे मात्र तिसरा गडी बाद होतोय 28 या धावसंख्येवर. आता मात्र फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत ते रोशन पाटील, परंतु मैदानात सुशील वैयक्तिक अशा 9 धावावर खेळताना 1 षटकारानिशी. आणि ह्या डावातील चेंडू शिल्लक असतील ते फक्त 3 चेंडू. स्लॉगवरचं षटक. काय घडणार, काय बिघडणार? 3 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार? कोण जिंकणार सेमीफायनलचा सामना आणि कोण जाणार श्रीकृष्ण दिवा संघाबरोबर लढण्यासाठी? हा मात्र जोरकस मारला जाते. चेंडू जाते लॉंगांच्या दिशेत. क्षेत्ररक्षक वाट बघत राहिला आणि चेंडू जाते डोक्यावरून 1 बाउन्स सीमा पार चौकार. कोण जिंकणार सेमीफायनलचा सामना आणि धावसंख्येला मात्र अंतर येताना दिसतोय. आता मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 32 धावा. या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. काय घडणार, काय बिघडणार? पाहत किती वाखाणणे जोगं लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर ह्या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर स्कोरची भूमिका सुद्धा नेटाने लढवली जाते. आणि पाठीचा कणा नेहमीच म्हटलं जातं. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय लॉंग ऑन बाउंड्री स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं मात्र सुशीलला झेल देण्यास भाग पडते. नेटाने लढवली जाते आणि पाठीचा कणा झेल टिपला जातोय व सुशीलला मात्र तंबूच्या आशयाला जात होते. तर आपण होतो तर ह्या स्पर्धेसाठी वाखाणण्याजोगं पाठीचा कणा नेहमीच समालोचनाच्या पाठीचा कणा म्हटला जातो. ते लेखनिक असतात, गुणलेखक असतात. त्यांच्यासाठी शुभम मडवी, निनाद मडवी, यश मडवी, कौस्तुभ मडवी, रत्नदीप पडवळ व तुषार यांनी वाखाणण्याजोगं 3 दिवस अथक परिश्रम घेतले गेले व लेखनिकचं काम इथं स्कोर रायटरचं काम अप्रतिम पार पाडलं गेलं. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा. हा मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय. चेंडू जातं मिड विकेटच्या दिशेत येतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय, सुरेख क्षेत्ररक्षण. जिथे 6 धाव होत्या तिथं मात्र चेंडू अडवला जातो. 1 धाव आणि दुसरी धाव काढताना आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा बचत केली गेली. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षणाचा मी मगाशी उल्लेख केला होता. कारण अशा प्रकारचं जेव्हा क्षेत्ररक्षण केलं जातं नक्कीच आपल्या संघासाठी एकेरी दुहेरी धावांचं तेवढंच महत्त्व आपल्याला असतं. आणि त्याचं जिथे 6 धाव होत्या तिथं मात्र फक्त धाव दिली गेली ती 1 धाव. अशा प्रकारे 5 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. त्या क्षेत्ररक्षक आकाशने सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं व आपल्या संघासाठी नक्कीच जिथं षटकार होता तिथं षटकार अडवला गेला. आणि मात्र त्याच्यासाठी
एक धाव दिली गेली आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली गेली. धावसंख्या फलकावर लागली. 3 षटकानंतर 11च्या सरासरीने 5 गडी बाद 33 धावा, 34 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं. ते मात्र जय सांडपाडा संघासमोर काय घडणार काय बिघडणार याच्या साठी आपल्या समोर येणार काळ सांगेल. कारण आता राहिलेले फक्त तीन सेमीफायनलचा हा सामना, या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार. पहिल्या नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं, फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं होतं. ते मात्र गजानन तुर्भे संघाला फलंदाजी करताना गजानन संघाने 5 गडी बाद 33 धावसंख्या उभारली गेली व 34 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. व स्पीडअप करायचंय पंचांना विनंती असेल तर याच्या पुढचं समालोचनासाठी मी विनंती करेन माझे परम मित्र सचिन म्हात्रे. घनसोली 11 घनसोली आयोजित घनसोली 11 लिजेंड ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या दरम्यान मला तुम्ही जी संधी दिलीत त्याबद्दल मी घनसोली 11 घनसोली संघ ह्या लिजेंड्स ट्रॉफीसाठी तसेच आमचे गुरुवर्य सँडी सर असतील, विघ्नेश मडवी सर असतील, तसेच या साईदास म्हात्रे म्हणावं साईदास पाटील यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी घनसोली 11 संघाचे खूप खूप आभार मानतोय आणि या स्पर्धेमधून तुमची रजा घेतोय. धन्यवाद. हेलो, मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माई बाप, यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े गए हैं, स्वागत है आप सबका लेजेंड्स ट्रॉफी 2021 के सत्र में सेमीफाइनल मैच। और देखिए वन बाउंस गेंद जाती हुई दंदनाती सीमा रेखा पार, ये स्वागत किया है यहाँ पर मैं जरूर कहूंगा गेंदबाज सचिन का देखा जाए खाता बोला यहाँ पर जय सांडपाड़ा टीम ने 4 के साथ अजय और भरत, जो कि अजय ने कल का दिन अपने नाम किया था, शुरुआत भी आज के दिन में उसी तरह की है मैं जरूर कहूंगा। कुल देखा जाए दूसरी गेंद, क्योंकि देखिए 3 ओवर में 33 रन बना चुके हैं। 34 रन का टारगेट यहाँ पर सेट किया गया है। कुल देखा जाए अब तक 2 गेंदें फेंकी इस पहले ओवर में। सचिन ने कुल स्कोर टीम के स्कोर बोर्ड पर 5 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। भरत और अजय की जोड़ी कल धमाका जरूर मचाया था, इस जोड़ी ने आज का क्या कर पाते हैं ये देखना जरूरी है। और आज अगर आपको सेमीफाइनल मैच खेलना है, कल का फॉर्म आज बरकरार रखना है। फिर एक बार यहाँ पर क्रॉस खेलने का प्रयास किया था तो अच्छी फील्डिंग हुई थी, थोड़ा सा यहाँ पर फंबल पर 1 रन चुराने में कामयाब। रनआउट का जरूर चांस था और हाफ चांस को फुल चांस करना जरूरी था, क्योंकि सेमीफाइनल का मैच है, बिग फाइट है, अंडर प्रेशर है सब प्लेयर। यहाँ पर मैं जरूर कहूंगा कुल देखा जाए अब तक 3 गेंदें फेंकी इस गेंदबाज ने, 6 रन खर्च किए बिना किसी विकेट के नुकसान पर। अभी भी देखा जाए 3 गेंदा निशेष, सचिन टू अजय। इस बात है कि बैकफुट में जाकर पंच की हुई गेंद थी, गेंद जाती हुई दंदनाती सीमा रेखा बार, सचिन टू अजय। और 4 के साथ 10 रन स्कोर बोर्ड पर आ चुके, जैसे हमने कहा था अजय बैकफुट में जाकर धमाका मचाया था इस बल्लेबाज ने। आज वो फॉर्म यहाँ पर बरकरार रखना जरूरी है, क्योंकि अगर आपको फाइनल मैच खेलना है तो प्रारंभिक 2 बल्लेबाज फॉर्म में होने जरूरी होते हैं, और ये फॉर्म में है जय सांडपाड़ा टीम के लिए। इस बार पटकी हुई गेंद थी,
फिर से वहां पर उस शॉट का हाइलाइट्स किया, यहाँ पर रिजल्ट आता हुआ सेम 4 रन के साथ टीम का स्कोर बोर्ड 14 ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट। मैं जरूर कहूंगा अभी भी इस ओवर की बैकवर्ड में जाकर 5 की गेंदबाजी शेष। कुल देखा जाए 14 रन स्कोर बोर्ड पर आ चुके। 18 गेंदों में 34 रन का टारगेट सेट किया गया था, उसका पीछा करने उतरे थे। मैं जरूर कहूंगा अजय और भरत कई कुल 5 गेंदों का खेल खत्म, टीम के स्कोर बोर्ड पर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। फिर एक बार शॉट ऑफ फुल करने का प्रयास, पर इस बार असफल। पर मैं इस बार कहूंगा OUT आउट। अजय की पारी की समाप्ति बड़ी मछली जाल में फंसती हुई, अभी बड़ा झटका मैं कहूंगा जयसान बड़ा टीम के लिए, क्योंकि देखिए जो बल्लेबाज अगर फॉर्म में हो और इस अंडर प्रेशर में जल्दी डगआउट में जाए तो निश्चित रूप से डगआउट थोड़ा प्रेशर में आ सकता है, क्योंकि अजय ने कल का दिन अपने नाम किया था, पर आज शुरुआत अच्छी की थी इस बल्लेबाज ने, कहीं ना कहीं आउट होकर डगआउट में लौटना पड़ा। कुल देखा जाए पहले ही आखिरी गेंद पर सफलता लेने में कामयाब हुए, थोड़े से महंगे साबित हो रहे थे यहाँ पर सचिन, पर आखिरी गेंद पर एक बड़ी सफलता दिलाने में कामयाब हुए अपने टीम के लिए। कुल देखा जाए 14 रन 1 विकेट के नुकसान पर, गेंदे बची है 12। मैच जीतने के लिए 20 रनों की जरूरत, 12 गेंदे 20 रन, 20 रन 12 गेंदे, कौन जीतेगा? जयसान पाड़ा या फिर गजानन तुर्बे? ये आने वाली 12 गेंदे बताएंगी, क्योंकि नए बल्लेबाज तेजस पाटिल अच्छी बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने कल के दिन में। देखना आज क्या कर पाता है अपने टीम के लिए। नए गेंदबाज, नई जिम्मेदारी, कौन लेके आया है गेंदबाज? अजय। एक अजय बाहर गया, एक अजय गेंदबाजी करने आया यहां पर। इस बार लाइन से भटकते नजर आ रहे गेंदबाज, व्हाइट गेंद के साथ शुरुआत की अपने गेंदबाजी की। फिर एक बार यहां पर इस बार देखिए हाफ चांस था, एक अच्छा एफर्ट किया था फील्डर ने, पर इस कहीं ना कहीं कैच ड्रॉप में जरूर कहूंगा, और ये चांस दिया यहाँ पर बल्लेबाज भरत के लिए। देखना है जैसे कि मैं हरदम कमेंट्री करते हुए कहता हूं कि प्रारंभिक 3 बल्लेबाज को अगर आप चांस देते हो उस चांस का भुगतान भुगतना पड़ता है, पर देखना है अभी भरत कितना फायदा उठाते हैं यहाँ पर अपने चांस का। इस बाल फिर एक बार शॉट पुल पर, इस बार फील्डर मौजूद, फिर एक बार यहाँ पर बैक टू बैक 2 चांस यहाँ पर आते हुए नजर आ रहे बल्लेबाज भरत के लिए। जैसे कि कहा जाता क्रिकेट में नसीब होना जरूरी है, और नसीब नजर आ रहा है यहाँ पर बल्लेबाज भरत का। कुल देखा जाए भरत को 2 चांस, कुल रन टीम के स्कोर बोर्ड पर 18, लॉस्ट ऑफ 1 विकेट। अभी भी इस ओवर की 4 गेंदानी शेष। देखना है किस तरह कमबैक करते हैं यहाँ पर भरत, क्योंकि भरत को अच्छी बल्लेबाजी करनी जरूरी है, क्योंकि तेजस भी अच्छे फॉर्म में। अगर टीम को फाइनल मेगा फाइनल मैच खेलना है, ये जोड़ी को कहीं ना कहीं अच्छी बल्लेबाजी करनी जरूरी है। कुल देखा जाए 10 गेंदे, विश्लेषण बदलता हुआ 10 गेंदे और 16 रनों की जरूरत, 16 रन टू विन फ्रॉम लास्ट 10 बॉल्स। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बैट की टॉप एज लेकर गेंद जाए विकेट कीपर के 10 रनों में गया कि टू विन फ्रॉम लास्ट नजर आ रही है। दूसरी सफलता, दूसरा झटका लगता हुआ यहाँ पर जयसान पड़ा टीम को। देखा जाए यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करनी जरूरी है, जोड़ी को कहीं ना कहीं डकआउट में भेजने में कामयाब हुए गेंदबाज अजय। एक अच्छी गेंदबाजी में जरूर कहूंगा, क्योंकि इससे पहले 2 गेंदों में 2 चांस मिले थे भरत को, पर इस बार स्ट्राइक आउट होने के बाद जैसे ही तेजस स्ट्राइक एंड पर आए, तेजस को डगआउट में भेजने में कामयाब हुआ। मैं जरूर कहूंगा यहाँ पर अजय। इस नए अब बल्लेबाज स्ट्राइक एंड पर आते हुए आकाश। अच्छा एफर्ट दिया था इस बल्लेबाज ने फील्डिंग में, पर देखना है बल्लेबाजी में क्या कर पाते, क्योंकि बल्लेबाजी होनी यहाँ पर जरूरी है। अच्छी गेंदबाजी हो रही है एक छोर से अजय की ओर से, विश्लेषण बदलता हुआ 9 गेंदें बची है, मैच जीतने के लिए 16 रनों की जरूरत।
इस बार गेंद और बल्ले का संपर्क जरूर हुआ है। मिडिल द बैट हवे के साथ गेंद जाते हुए कॉर्नर के ऊपर से गगनचुंबी छक्के के लिए बिना टिकट का हवाई सफर में जरूर कहूंगा। 6 के साथ टीम का स्कोर बोर्ड यहाँ पर 24 रन, 24 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 2 विकेट। आकाश जिस चीज के लिए भेजे गए थे कैप्टन ने, वो चीज यहाँ पर पहले ही गेंद पर अपने टीम को दिलाई है। आकाश ने विश्लेषण पूरी तरह बदल दिया इस बल्लेबाज ने। कुल देखा जाए 8 गेंदें बची है, 10 रन। मैच अपनी ओर खींचते हुए नजर आ रहे हैं यहाँ पर आकाश। इस बार देखिए खड़े खड़े खेलने का प्रयास किया था बल्लेबाज ने, बैट की टॉप एज जरूर ली थी यहाँ पर। कुल देखा जाए 2 रन चुराने में कामयाब। अच्छा तालमेल 2 बल्लेबाजों के बीच, इस तरह का तालमेल होने के लिए सम्मानीय मान्य श्री प्रशांत जी पाटिल यहाँ पर मौजूद है। प्रशांत जी कृपया करके समालोचन कक्ष में आने की कृपा कीजिए, मंच पर आने की कृपा कीजिए। स्वागत है आपका लीजेंड्स ट्रॉफी 2021 के सत्र में। इस बार देखिए कड़क मिडिल द बैट गेंद जाती हुई गगनचुंबी छक्के के लिए एक अच्छी गेंद थी। अच्छे लीजेंड्स ट्रॉफी 2021 के सत्र में किस तरह बाहर भेजा इस बल्लेबाज आकाश ने, जिसके मैंने कहा था आकाश एक अच्छे बल्लेबाज है और वो बल्लेबाज ये अपर करते नजर आ रहे हैं। एक अच्छी गेंद थी, अच्छे गेंद को विश्लेषण पूरी तरह मैं जरूर कहूंगा जय सानपाड़ा टीम की ओर झुकता हुआ नजर आ रहा है, क्योंकि 6 गेंदें बची है मैच जीतने के लिए 2 रनों की जरूरत। श्री कृष्ण दिवा टीम के कैप्टन टॉस के लिए आइए, जो कि मेगा फाइनल मैच शुड बी डिक्लेयर जय सानपाड़ा वर्सेस श्री कृष्ण दिवा के बीच। 2 टीम के लिए कॉल रहेगा, हैंडशेक करना जरूरी है। इस टूर्नामेंट की खासियत है। फिर एक बार मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माए बाप, यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए, स्वागत है आप सबका लीजेंड्स ट्रॉफी 2021 के सत्र में। सम्मानीय श्री प्रशांत जी पाटिल, स्वागत है आपका लीजेंड्स ट्रॉफी 2021 के सत्र में। जैसे ही आपका मेगा फाइनल की शुरुआत होती है, डैशिंग एंड डायनामिक पूरे दिन में जो कि दर्शकों का फोन आ रहा था कि विघ्नेश सर की आवाज यहाँ पर होनी जरूरी है। विघ्नेश सर आइए, आगे का आंखों दिखाल सुनाइए। और मैन ऑफ द मैच